पाठ 16वा दिवस आणि रात्र। दिवस काय असते आणि रात्र कशाला म्हणतात? शेवंता रोज सकाळी 6:45 वाजता जागी होते। चित्रामध्ये आपल्याला शेवंता दिसते आणि शेवंताई 6:45ला जागी होते। दोन्ही चित्रामध्ये काय फरक आहे आणि कशामुळे होते लक्षात ठेवा। तर आपल्याला एका चित्रामध्ये सकाळ झालेली दिसते, एका चित्रामध्ये संध्याकाळ झालेली लक्षात येते। दोन्ही चित्रामध्ये दिवस आणि रात्रीचा फरक जाणवताना पाहायला मिळतोय। आपण पृथ्वीवर राहतो, पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो। पृथ्वीचा आकार एवढ्या भल्या थोरल्या चेंडूसारखा गोल आहे, त्यामुळे सूर्याचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर पोहोचत नाही। अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश पडतो आणि अर्ध्या पृथ्वीवर अंधार राहतो, म्हणून पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात। ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस असतो असे आपल्याला म्हणता येईल। ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही, अंधार पडतो, तेथे रात्र झाली असं आपल्याला म्हणता येईल। म्हणजे दिवस आणि रात्र कशामुळे होतात? तर सूर्याचा जे काही प्रकाश असतो तो पूर्ण पृथ्वीवर पोहोचत नाही। न पोहोचल्यामुळे ज्या भागावर पोहोचतो तिथे दिवस असतो आणि जिथे पोहोचत नाही तिथे रात्र असते। दिवस आणि रात्र कशामुळे होतात हे आपल्याला समजले आहे। दिवस आणि रात्र याचा पाठ शिवणीचा खेळ आज आपण पाहणार आहोत। दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस येतो, हे चक्र न थांबता सुरू असते। याचे कारण काय असेल? भवरा जसा स्वतःभोवती फिरतो तशी पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात जाणारा भाग हळूहळू प्रकाशामध्ये येतो। म्हणजे जेथे दिवस आहे तेथे काही वेळाने रात्र होते आणि रात्र आहे तेथे काही वेळाने सूर्योदय होताना म्हणजे दिवस उगवताना पाहायला मिळतोय। आपल्याला माहित असायला पाहिजे, सूर्य सकाळी पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे सरकत जात असतो, संध्याकाळी तो पश्चिमेकडे मावळतो, म्हणून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे आपल्याला वाटते, पण तो केवळ भास असतो। प्रत्यक्षात पृथ्वी स्वतःभोवती फिरते, म्हणून पृथ्वीवर दिवस आणि रात्र होते। पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या या फिरण्यास पृथ्वीचे परिवलन म्हणतात। सूर्य काही फिरतो का? सूर्य नाही फिरत, पृथ्वीच फिरते, म्हणून आपल्याला दिवस आणि रात्र होते। ज्यावेळेस पृथ्वी फिरते, जो पृथ्वीचा भाग प्रकाशाकडे असेल तिथे दिवस असेल, जो पृथ्वीचा भाग अंधाराकडे असेल तिथे रात्र होताना पाहायला मिळेल। पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याच्या क्रियेला आपण काय म्हणू शकतो? परिवलन असं म्हणू शकतोय। मग दिवसांचे 24 तास असतात, एका दिवसामध्ये 24 तास असतात, पण रोजचे 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र आपण म्हणत असतो। तसे असते तर रोज सकाळी 6 वाजता सूर्य उगवला असता आणि संध्याकाळी 6 वाजता सूर्य मावळला असता। प्रत्यक्षात काय होते आपण पाहूया। काही दिनदर्शिकेमध्ये सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची वेळ लिहिलेली असते, अशी यंदाची दिनदर्शिका घ्या। यंदाची म्हणजे ह्या चालू वर्षाची दिनदर्शिका घ्या। दिनदर्शिकेचा वापर करून पुढील 2 कोष्टके तुम्हाला भरायचे, म्हणजे चालू वर्षामध्ये सूर्योदय कधी झालेला आहे आणि सूर्यास्त कधी झाला आहे, सूर्य कधी उगलाय, रोजच्या रोज पाहिजे। समजा जानेवारी, आता हा 1 जानेवारी 2025 सुरू झालेला आहे, तर आपण काय करायचं, 1 जानेवारीपासून तर 31 जानेवारीपर्यंत सूर्य कधी उगवला आणि कधी मावळला हे आपल्याला पाहता येईल। आपल्याला इथं 4, 8, 12, 16, 20, 24 आणि 28 सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या तारखेला यायच्या आहे। तुम्हाला काय आढळून आले? इथं दाखवलेला महिना कोणता होता? नोव्हेंबर महिना होता। नोव्हेंबर महिन्यामध्ये सूर्योदय उशिरा होतो तर सूर्यास्त लवकर होत जातो। तर मे महिन्यात सूर्योदय लवकर होतो तर सूर्यास्त उशिरा होतो। यावरून आपल्याला एक गोष्ट उलगडली आहे, ती कोणती? नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवस लहान लहान होत जातो आणि रात्र मोठी मोठी होत जाते, तर मे महिन्यामध्ये दिवस मोठा होत जातो तर रात्र लहान होत जाताना पाहायला मिळते। आता आपली खात्री झाली आहे की दररोज दिवस 12 तासाचा आणि रात्र 12 तासांची असे नसते। 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र अशी स्थिती आपणास 31 मार्च ते 22 सप्टेंबर
या तारखापर्यंत पाहायला मिळते. मग 21 मार्च आणि जो काही 21 मार्चचा रोज असन तर तो 12 तास दिवस आणि 12 तास रात्र असते. त्यानंतर हळूहळू आपल्याकडे दिवस मोठा होत जातो, रात्र लहान होत जाते. असे 21 जूनपर्यंत चालत राहते. 21 जून या तारखेला आपल्याकडे सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. 21 जून पासून दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. असे 22 सप्टेंबरपर्यंत चालते. परत एकदा 22 सप्टेंबर रोजी 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. त्यापुढील काळामध्ये दिवस आणखी लहान होत जातो, रात्र आणखी मोठी होत जाते. असे 12 डिसेंबरपर्यंत चालते. 12 डिसेंबर या तारखेला आपल्याकडे सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते. 22 डिसेंबर पासून दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. असे 21 मार्चपर्यंत चालते. 21 मार्चपासून हे चक्र पुन्हा नव्याने म्हणजे नवीन पद्धतीने सुरू होते. वरील तारखामध्ये बदल होऊ शकतो, याची आपल्याला नोंद देखील घेता येईल. ज्या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते त्या काळांना आपण उन्हाळा येतोय. ज्या काळामध्ये दिवस लहान आणि रात्र मोठी असते त्या काळामध्ये हिवाळा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच या पाठातून आपल्याला काय काय शिकायला मिळालंय? सूर्याचा प्रकाश एकाच वेळी संपूर्ण पृथ्वीवर पोहोचतो का? अजिबात पोहोचत नाही. म्हणून अर्ध्या भागावर प्रकाश असतो आणि अर्ध्या भागावर अंधार असतो. ज्या भागावर प्रकाश असतो तेथे दिवस असतो, ज्या भागावर अंधार असतो तेथे काय असते? रात्र असते. पृथ्वी स्वतः भोवती फिरत असते. पृथ्वी काय करते? स्वतः भोवती फिरते. त्यामुळे प्रकाशात असणारा भाग अंधारात जातो, तर अंधारातला भाग कुठे जातोय? प्रकाशात जातोय. त्यामुळे आपल्या पृथ्वीवर दिवस आणि रात्र होते. यापैकी दिवस आणि रात्र मिळून किती वेळ असतो? 24 तासांचा वेळ असतो. म्हणजेच 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र आपण पाहिलेली आहे. तर आपल्याला 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या तारखांना दिसून येते, ही स्थिती पाहायला मिळते. डिसेंबर आणि जूनमध्ये दिवस मोठा असतो, तर जून ते डिसेंबर दिवस लहान होत जाताना आपल्याला पाहायला मिळते. या पाठामध्ये आपण रात्र कशी असते आणि दिवस कसे असते हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे.